मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये सर्वात महत्त्वाची टिप्स मी सांगणार आहे ऑटोमॅटिक LED रिलेटेड। कधीही ऑटोमॅटिक LED जेव्हा तुम्ही काम करत असता त्यावेळी अशा प्रकारचा जो ड्रायव्हर असतो, हा ड्रायव्हर मी आता ह्या ठिकाणी ओपन करून दाखवतो। त्यानंतर मी तुम्हाला ह्याचं जे काही महत्त्वाची जी टिप्स आहे ती टिप्स मी आता ह्या ठिकाणी तुम्हाला सांगतोय। जेव्हा तुम्ही अशा प्रकारचे ऑटोमॅटिक LED लॅम्पमध्ये हे अशा प्रकारचे एक ड्रायव्हर सर्किट पाहता, आता अशा टाईपच्या ड्रायव्हर सर्किटमध्ये म्हणजेच हा जो कॅपॅसिटर आहे, हा कॅपॅसिटर ह्या ठिकाणी स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरचं काम ह्या सर्किटमध्ये करतोय। म्हणजे ह्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर वापरलेला नाही, तर हा जो कॅपॅसिटर आहे, कॅपॅसिटर ॲज अ स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरचं काम करतोय। मग ह्या केसमध्ये काय होतं, जर समजा तुम्ही अशा प्रकारचा जर लोड दिला नाही किंवा लोड न कनेक्ट करता जर तुम्ही ह्याला AC सप्लाय दिला, तर हा कॅपॅसिटर बर्न होण्याची जास्त शक्यता असते। माझ्या हातून चुकून असं झालं होतं आणि हा जो लोड कनेक्ट न करताच म्हणजे चुकून झालं होतं, तर त्यानंतर मी हा सप्लाय दिला होता, तर हा जो कॅपॅसिटर आहे, हा कॅपॅसिटर पूर्णपणे असा बर्स्ट झाला होता। तर एक मला अनुभवानं मिळालेली गोष्ट होती, म्हणून मी आपल्याशी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केलेलं आहे। तर ज्या ज्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरलेस पॉवर सप्लाय वापरलेला असेल, तर त्या ठिकाणी अशा प्रकारचा लोड हा दिलाच पाहिजे। लोड दिल्यानंतरच सप्लाय कनेक्ट करावा। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, लाईक करा आणि काही कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।